हा रस्ता जो बघताय हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. तुमच्या आयुष्याची दोरी बळकट असेल आणि घरातल्यांनी काय पुण्यकर्म केलं असेल तरच तुम्ही इथनं सुखरूप जाऊ शकता. खड्डा कुठं आहे आणि रस्ता कुठं आहे हेच समजत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इथले लोकप्रतिनिधी याच्या अगोदर जे कोणी होतं सत्तेवर कोणी ह्या रस्त्याची दखल घेत नाही आहे. आणि त्यांच्या सुदैवानं इथले लोक खूपच शोषिक किंवा मुरदाड आहेत असं म्हणा. त्यांना याचं काहीच वाटत नाही. माझी परवा दिवशी गाडी स्लिप झाल्यापासून या रस्त्यावरनं मी एकतर चालत येतो किंवा गाडी हातानं सायकलसारखी ढकलत आणतो. हाच रस्ता पुढं मुंबई गोवा हायवेला मिळतोय. हाच रस्ता मुंबई पुणे हायवेला मिळतोय. या भागामध्ये देवस्थानं आहेत. द्वारकाधीश मंदिर आहे, शिव मंदिर आहे, स्वामी समर्थांचा मठ आहे. तिकडं जातात हा रस्ता. गुलसुंदा, रसायनी, आपटा, पण कुणाचंच लक्ष नाही आहे. काहीतरी मोठी दुर्घटना व्हायची वाट बघत असावेत. मजबुरी कुणाची आहे हे समजत नाही. तक्रार करणाऱ्यांची का तक्रार ऐकणाऱ्यांची. जे काही आहे ते गंभीर आहे हे नक्कीच. मला वाटतं येणारे घरातले लोक सांगूनच येत असतील, जगलो वाचलो तर भेटू परत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. RTOनं सुद्धा अशा रस्त्यावर वाहन चालकांची एखादी ट्रायल घ्यायला हरकत नाही.